हाय, मी रोकडीताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि थोड्या मोठ्यांना माझा मनापासून नमस्कार, लहान धाकट्यांना माझा अगदी हाय हॅलो. तर बस असं होतं कधीतरी जीवन जगताना कोणीतरी आपल्याला दुखवून जातं. थोड्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं मन दुखी होतं आणि ते मन दुखी होतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की माझं नेचर खूप छान आहे, सगळ्यांना धरण्याचं आहे, सगळ्यांच्यामध्ये येण्याचा सुखदुःखांमध्ये येण्या जाण्याचं आहे. पण माझ्याबरोबर नेमकं ते मला रिटर्न मिळत नाही, तेवढं प्रेम मला मिळत नाही आणि मी दुःखी होऊन जाते. पण जर असं असेल की आपला स्वभाव खूप असा माणुसकीने भरलेला आहे, खूप आपण प्रेम देतो आहे, वेळ देतो आहोत, खूप सुखादुखांमध्ये सगळ्यांच्या आपण इन्व्हॉल्व होतो आहे, कोणाला मदत हवी असेल तर हवी तशी मदतही करतो आहोत. पण त्यातलं 1% जर मला रिटर्न मिळत नसेल तर नक्कीच आपली एक पवित्र आत्मा आहोत, आपण स्वतःला त्याचं श्रेय द्यायचं आहे. कधीतरी स्वतःच्या हाताने स्वतःलाच बोलायचं आहे की खूप छान आहेस तू म्हणून, आणि स्वतःचंच कौतुकही करायचं आहे आणि देवाला बोलायचं की थँक्यू. तू जर मला मदत कोणाला माझी मिळते आहे, मग ती कसलीही मदत असू शकते, आर्थिक असू शकते आणि आपली जसं आपण कोणाला वेळ देतोय, कोणाला कसलीही मदत करतोय, त्यांच्या सुखादुखात पडतोय, तर नक्की तू मला काहीतरी देणाऱ्यांच्या लाईनमध्ये थांबवलेलं आहेस, मी मागणाऱ्यांच्या लाईनमध्ये नाही आहे. ह्याचं पण फक्त थँक्यू म्हणायचं आहे. कारण फक्त मला मदत करा किंवा मला वेळ द्या, माझ्या दुःखांमध्ये या, मला फार म्हणजे तुमची गरजच आहे आणि मी फक्त सगळीकडून घेतेच आहे. अक्षरशः त्या लाईनमध्ये तू मला बसवलेली नाही, म्हणून देवाला शुक्रिया 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 करायचा आहे. आणि जे लोक आपल्याला आपल्यासारखं प्रेम देत नाही, ते रिटर्न देत नाही, त्यांच्यासाठी नक्की हात जोडायचे आहे परमेश्वराला आणि सांगायचं आहे यांना सद्बुद्धी द्या, यांना इतकं प्रेम भरा ना की यांना दुसऱ्यांच्या प्रेमाची किंमत कळू द्या. दुसरे आपल्यासाठी इतकं सुखादुखात पडून आपल्याला वेळ देत आहेत, त्याची जाणीव होऊ द्या. यांना कृतज्ञ बनवा. माहीत नाही, कारण माझी कर्म खरंच खूप चांगले असतील आणि खरंच मी या पात्रतेची असेल किंवा तुम्ही असो किंवा मी, की अशा गुणांनी सद्गुणांनी आपण भरलेलं असू, तर नक्कीच आपण अशा समोरच्याकडून ती रिटर्नची करायची नाही आहे. पण एवढं नक्की बोलू की यांना कृतज्ञ बनवा. मी दुःखी झाले तसं अनेक जण यांच्याकडून दुःखी नाही झाले पाहिजे, असं यांना माया प्रेमाने यांच्या मनात तणात सगळा भंडार भरून टाका, ही प्रार्थना करायची. ह्या व्हिडिओसाठी एवढंच बोलेल आणि थँक्यू ही व्हिडिओ बघितली.